हिरव्या मिरचीची अशी भन्नाट रेसिपी जर एकदा करून खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल. 100% नक्कीच चॅलेंज देऊन सांगते. खरंच. बघा कशा बनवायच्या? चला तर मग छानपैकी त्याची रेसिपी बघूया. याला आता काही ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. याला बनाना मिरची पण म्हणतात, आपली साधी मिरची. पण या आपल्या नॉर्मल मिरचीपेक्षा ही मिरची तिखट नसते बरं का. कशी बनवायची? चला तर मग छानपैकी ही भरलेली मिरची पण म्हणून बनवता येते, फक्त उकडून पण बनवता येते. पण आज आपण छानपैकी झणझणीत टेस्टी आणि अतिशय कमी वेळात अशी बनवणार आहोत. ती कशी? चला तर बघूयात. त्यासाठी छानपैकी मिरच्या घेतल्या आहेत, त्या आपण तुम्ही बघितल्या, त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. धुतल्यानंतर सगळं पाणी निथरून घ्यायचं, थोडं स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत. हे बघा छानपैकी मी त्या धुवून घेतल्या आहेत, स्वच्छ पुसून घेतल्या आहेत. तुमच्याकडे तुम्ही या मिरच्यांना काय बोलतात ते नक्कीच सांगा. आणि रेसिपी तुम्ही कशी बनवतात ते पण शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही कशी बनवतात ते पण नक्की सांगा. वेगळी असेल तर नक्की असं ट्राय नक्कीच करा. त्यासाठी स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहेत मिरच्या. दोन्ही साईडने आपण छानपैकी त्याचे पुढचं देठ काढून घेतलं आहे. नंतर मधनं असा कट मारायचा आहे छान. हे बघा. आणि त्यामध्ये जे आपण बिया वगैरे असतात, हे बघा, ते सगळं आपण काढून घेणार आहोत. असं 1-2 करून सगळ्या मिरच्यांचं छानपैकी काढून घेणार आहोत. आपण याला ढोबळी मिरची म्हणजे ढोबळी टाईप मिरची पण बोलतो, कारण ही स्पायसी नसते. जेवण रुचकर बनण्यासाठी एकदम छान टेस्टी तोंडी लावण्यासाठी आपण बनवू शकतो मस्तपैकी. याचं लोणचं पण बनवतात, पण आपण आज लोणचं बनवणार नाही आहेत. आपण काय बनवणार आहेत ते नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यावर कळेल. आणि एकदम तुम्हाला खरंच सांगते, खूप छान आणि एकदम भारी टेस्टी भन्नाट लागते. मी मधनं कट करून घेतली आहे. तुम्ही पूर्णच्या पूर्ण मिरची तशीच ठेवली, फक्त मधनं कट करून सगळ्या बिया काढून घेतल्यात तरी पण चालेल. पण मी काही यांचा कट केला आहे, काही मिरच्या तशाच ठेवल्या आहेत, फुल म्हणजे पूर्ण तशा. हे बघा, असं एक एक करून सगळ्यांचं छानपैकी काढून घेतलेलं आहे. हे बघा, त्यानंतर सगळ्या अशा मिरच्या मस्तपैकी मी काही मधनं कट केल्या आहेत, काही तशाच उभ्या ठेवलेल्या आहे. आणि सगळ्या स्वच्छ त्यामधल्या आपण सगळ्या बियाच काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर काय करायचं माहिती आहे, याच्यामध्ये आपण छानपैकी काय करणार आहोत, एक एक करून असं मस्तपैकी मीठ भरायचं आहे. म्हणजे त्या चवेला एकदम छान आणि चवदार लागणार. हे बघा, त्यासाठी मी हातानेच भरलेला आहे. पण एक गोष्ट सांगते तुम्हाला, म्हणजे हाताची आग पण होऊ शकते, त्यामुळे एकदम बी केअरफुल. तुम्ही स्पूनने वगैरे जरी भरलं तरी चालेल. एक एक करत असं छानपैकी सगळ्या याच्यामध्ये मीठ भरून घेतलं आहे. मीठ सगळीकडे लागेल अशा पद्धतीने भरायचं आहे. जे एकदम खारट होईल असं पण नाही, पण मग चव लागेल असं. हे बघा, असं एक एक करून सगळ्या मिरच्यांना छानपैकी मीठ भरून घेतलेलं आहे आपण. हे बघा, त्याला थोडंसं पाणी सुटतं. हे बघा, बरोबर करेक्ट झालेलं आहे. आता त्यानंतर आपण पुढे करणार आहोत पुढची रेसिपी. त्यासाठी कढई ठेवली आहे छानपैकी गॅसवरती. त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल थोडंसं जरा जास्तच घालायचं आहे, ठीक आहे. आणि छानपैकी आपण ह्या तेलामध्ये कशा फ्राय करतोय बघू. आता तेल टाकलं आहे, त्यामध्ये नंतर आपण मीठ घातलेल्या ज्या मिरच्या होत्या ते एक एक करून छानपैकी तेल तडडल्यावरती त्यामध्ये सोडून द्यायच्या आहेत. हे बघा, असं छान एका साईडला एक 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 करून अशा मस्तपैकी सगळ्या मिरच्या तळायला टाकून द्यायच्या आहेत. जेवणासोबत एकदम भन्नाट छान टेस्टी लागतात. याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट वगैरे भरू शकतात, त्याला भरलेली मिरची असं पण म्हणतात. आणि टेस्टसुद्धा छान लागते त्याची, पण ती वेगळी रेसिपी बनते. आपण ती रेसिपी आत्ता बनवत नाही आहेत. नंतर कशी रेसिपी बनते शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर नक्कीच तुम्हाला कळेल आणि छान पण वाटेल. आणि तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघाल. आणि एकदा खाल्लं तर 100% सांगते, पुन्हा पुन्हा बनवाल आणि पुन्हा पुन्हा खाल. हे बघा, छान सगळ्या मिरच्या टाकल्यात. मी काही कट केल्या आहेत, तुम्ही नाही केल्या तरी चालेल, उभ्या ठेवल्या तरी चालेल. देठ पण ज्याला पाहिजे असं त्याने ठेवलं तरी चालेल बरं का, पण मी काढून घेतलेत. आणि यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे वरतून फक्त. आणि छानपैकी त्यावरती झाकण ठेवून या मिरच्या मस्त शिजवण्यासाठी ठेवलेल्या आहेत. हे बघा, एकत्रित असं छान एकदा हलवून घ्यायच्या, म्हणजे सगळीकडे छानपैकी तेल लागतं. वरनं मीठ घालण्याची पुन्हा काही गरज नाही. मीठ, तिखट विखट बाकी काहीही त्याच्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे आपण एक्स्ट्रा. छानपैकी फक्त एकत्रितपणे त्या मिक्स केले आहे. आणि थोडंसं मी पाणी घातलं आहे आणि झाकण ठेवून छानपैकी त्याला शिजू द्यायचं 1-5 मिनिट. त्यानंतर हे बघा, तुम्हाला दिसेलच आपलं एकदम छानपैकी टेस्टी भन्नाट असा आयटम तयार होतो आहे. हे बघा, 1-2 मिनिटानंतर पुन्हा उघडून बघायचं आहे. हे बघा, त्याला पाणी सुटलेलं आहे. आपण त्यामध्ये मीठ पण घातलेलं होतं आणि थोडंसं शिजण्यासाठी पाणी टाकलेलं होतं. छान एकत्रितपणे मिक्स करायच्या आहे, त्या पण हलवून घ्यायच्या आहे. आणि पुन्हा थोडंसं अजून आपल्या शिजायच्या बाकी आहेत मिरच्या, त्यामुळे आपण त्यावर पुन्हा थोडंसं झाकण ठेवून 1-2 मिनिट त्याला ठेवणार आहोत. मिक्समध्ये नक्की करायचं आहे बरं का, एकदा ठेवलं की बघायचंच नाही, ते सगळ्या जळून जातील.
हे बघा, त्यानंतर आपण फक्त आधी 2 मिनिटानंतर नंतर 3 मिनिट 5 मिनिटामध्ये आपल्या छानपैकी मिरच्या एकदम मस्त आणि टेस्टी तयार झाल्या आहेत. हे बघा, कलर पण तुम्हाला लगेच दिसला असेल, आधीचा रंग आणि आत्ताचा रंग. हे बघा, एकदम छान अशा मऊसूत शिजलेल्या आहेत. यामध्ये आपण दुसरे काहीच इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले नाही आहेत आणि खायला तुम्हाला सांगते एकच नंबर आणि टेस्टी छानपैकी. आता पावसाळ्यामध्ये पण छान छान मस्तपैकी टेस्टी काहीतरी तोंडाला चव येईल असं खावंसं वाटतं की नाही, तर हा पदार्थ, हा आयटम नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि कसा लागतो ते नक्कीच सांगा. हे बघा, पूर्ण ड्राय होऊ द्यायच्या आहेत, पण शिजल्यात म्हणून मी तुम्हाला दाखवते आहे. पूर्ण छानपैकी ड्राय होऊ द्यात, किंवा थोडंसं तुम्हाला खाली तेल असलं राहिलेलं तरी चालत असेल तर असू द्यात. आणि छानपैकी भाजी चपातीसोबत पण तुम्ही छान खाऊ शकतात, भाकरीसोबत पण खाऊ शकतात आणि अजिबात तिखट लागत नाही, पण चवदार एकच नंबर, एक मस्तपैकी चवेला लागतात. पोळीसोबत, भाकरीसोबत खा किंवा भाजीसोबत देखील तुम्ही तोंडी लावू शकतात, म्हणजे जेवणाबरोबर. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तुम्ही खाऊ शकतात. अशापैकी आपली बनाना मिरची, छानपैकी उकडलेली बनाना मिरची रेडी झाली आहेत. आहाहा! नक्की एकदा ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरत जाऊ नका. नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा, अतिशय मऊसूत छान, तोंडाला पाणी सुटलंय. झणझणीत खाणाऱ्यांसाठी तर एकच नंबर मेजवानी आहे. नक्की ट्राय करा. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. खात राहा, हेल्दी राहा.